वस्तू लपून ठेवणे, माशाचा वास देणे, आणि अचानक डासानं माशा रूम मध्ये वाढणे. माशा 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 ढेकून ढेकून डेकून डेकून टप 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 ते पाणी गळतं तसं. टँकर मागवणार आहे का? तुमच्या डोक्यात काय सुरू आहे ना याचा विचार करूनच मला भीती वाटते. बाई तुला भीती वाटून काहीच होणार नाहीये. हे सायरसला भीती वाटली पाहिजे. हा, तो घरी गेला पाहिजे डायरेक्ट. अरे पण तो काहीच त्रास देत नाही आपल्याला. तो देत नसल पण होतोय ना काहीतरीचा. मुक्ता सुखसुखी राहू दे ना त्याला त्याच्या बाजूला. बाई कसं राहू द्यायचं त्याला सुखासुखी? बाई तो आपल्या खोलीत राहतोय, आपल्याला दुःख होतोय, मग त्याला सुद्धा दुःखीच व्हायला पाहिजे. अरे एक दिवस नाही झाला त्याला इथे येऊन आणि तुम्ही त्याला घालवायच्या गोष्टी करता. थापा अंकल म्हणालेत ना असं कितीचा दिवस राहणार आहे तो, 4 दिवसात निघून जाईल म्हणून. 4 दिवसाचे 2 दिवस व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर 2-2 हात करायला पण मी तयार आहे. बाई मुक्ता बोलते ना ते एकदम करेक्ट आहे. हिला कापलाय तर धमाका सुद्धा आपलाच असला पाहिजे. 1 नंबर. आईना का बायना टाईप. म्हणजे नक्की काय? बाई ते दहीहंडीची वर्गणी आपण गोळा करायला जायचो ना लहानपणी, तेव्हा सगळीकडे जाऊन बोलायचो आय ना का बायना घेतल्याशिवाय जाय ना, आय ना का बायना घेतल्याशिवाय जाय ना. लोकांच्या घरी जाऊन दारात बोंबलत बसायचो. बाई आवाज इतका वाढायचा ना, त्या आवाजाच्या त्रासामुळे ते पैसे काढून द्यायचे. पप्प्या आवाजामुळे पैसे द्यायचे. जोरात यायचा आवाज त्या त्रासानं म्हणून ते पैसे द्यायचे. आवाजाने ते वैतागायचे. जोरात आवाजानं वैतागायचे आणि पैसे द्यायचे. अरे सुचलं कसं नाही बाई. जोरात आवाज. हॅलो बाई भपाव, आपला तो आहे ना डीजे बबलू डीजे, त्याला घेऊन इकडे यायचं. इकडे 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 जरा जोरात चेप. जोर लाव. मुक्त जरा माझं पण चिपतेस का डोकं? चिपते असं चिपते. चालेल. हळू हळू चिपते. जरा हळू. बरं वाटतं. इथं चेप. यार बाई काय काय अजूनही कानो असतात माझे. हळू 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 कळतच नाही. मला एक सांग, म्हणजे जर आवाज करून सुद्धा वर्गणी दिली नाही तर तुम्ही काय करायचे? मग मॅटर सिरियस व्हायचं ना बाई. ते बोलतात ना लातो के भूत बातों से नहीं मानते. काय म्हणजे तुम्ही लोकांना लाथा मारायचा? अरे नाही बाई, पण टेडी उंगली करून घी काढायला लागायचं. पण करायचं काय ते बोल. ते सांग ना. शांत गदाधरी भीम शांत सांगतोय. भाई आम्ही काय करायचो, गपचूप रात्री त्यांच्या घराबाहेर एक मेलेला उंदीर टाकायचो. फुल टेन्शन घरातल्यांना. भाई मग सकाळी धमाका ना, कोणीतरी दार उघडायचंच दूध किंवा पेपर घेण्यासाठी. मग बघितला मेलेला उंदीर की दिवस एकदम खराब. मोरडायचे भाई ते. मग आम्हीच जायचो आणि तो मेलेला उंदीर टाकून देण्यासाठी पैसे मागायचो. अशी वर्गणी कलेक्ट करायचो. कृष्ण जन्माच्या वर्गणीसाठी तुम्ही गणपतीच्या वाहनाशी खेळायचा, मारायचा त्याला? अरे नाही भाई, मारायचो नाही. तो आधीच मेलेला असायचा. मेलेला उंदीर भेटायचा कुठून? वाण्याकडनं? काय माहित नाही भाई, बप्पा आणायचा. मी आधीच सांगून ठेवतोय, त्यांना घालवण्यासाठी असे मेलेले उंदीर वगैरे आणायचं नाही. हॅलो बप्पा, बाई जिवंत उंदीर कुठे भेटतील? भाई, ओ पप्या भाई, ओ पप्या भाई, भाई,
ओ भाई उडू नको ना. भाई दाढी कुठे दाढी? ओ भाई हे काय आहे ओपनिंग सेरेमनी? इकडे या साईडला जे पटकन ओरडतो कशाला? काय बोलतोय? काय दाढी कुठे गेली? की फेस वॉश लावताना बाथरूम मध्ये दाढी पण काढून ठेवली. नाही उंदरांनी गुरतडली असेल. भाई ते उंदीर सोडतो का आता? ते मी सांगितलेलं उंदरांचं काय झालं? अरे भाई तुमचा हुकूम आपला ऐका. भाई तुमचा हुकूम ऐकला आणि आपला 3 पत्तीचा गेम पॅक करायला लागला. भाई एकदम जिवंत उंदीर आणलेत. आणि कसं आहे ना भाई, ही तुमची अशी स्पेशल रिक्वायरमेंट असते ना, त्याला थोडा भाई वेळ लागतो. काम झालंय ना? ओ भाई तुम्ही सांगितलं आणि काम कधी झालं नाही असं कधी झालंय का? भाई एकदम जिवंत जालीम उंदीर आणलेत. 1 डझन. हे बघा 8 उंदीर आहेत ना, 8 ते सैतान चौकीवाले आहेत. आणि 4 आहेत ना ते एकदम वाईल्ड आहेत. भाई आपण स्वतः जाऊन आणलेत क्रॉफर मार्केट वरनं. फुल रिस्पेक्ट भाई. पण मी काय बोलतोय भाई, हे उंदरांचं करणार काय? नाही म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये काय नवीन डिश चालू केली आहे काय? चुवा बिर्याणी. काहीतरी काय बोलतो भाई, आता जेवलोय ना मी. बरोबर मी काय बोलतोय, हे पाळणार आहे काय? अरे पाळणार नाही भाई, एक माणूस पळणार आहे. उंदरांना घाबरून एक माणूस पळणार, ते तुला नंतर सांगतो भाई. तू जा आता, तू जा. निघतो. पण भाई मी काय बोलतोय, लवकर उंदीर काढा. काय आहे, हा बॉक्स पुट्ट्याचा आहे. नाही तर तुम्ही काढायच्या आधी ते कुरतडतील आणि भाई आत घुसतील. काय लवकर काढा. हे बाप्पा, उंदरांमध्ये बॉक्स मध्ये उंदीर आहे. बाई फुल उंदीर असलेला खोका मी खिडकीत ठेवून आलोय. आता मजा बघ बाई, ते उंदीर हळूहळू बाहेर यायला लागतील ना, मग धमाका. नाही हा सायरस पळून गेला ना तर बाई नाव लावणार नाही बापाव त्याचं. पण किती आहे, अजून आता 1 तास होऊन झाला. बाई उंदीर झोपतात का? कुत्रे मांजरी झोपतात तर मग उंदीर झोपत नसन का? मग आनंदी आणि उंदरांचं झोपायचा टाइम एकच असेल तर. किती रे? स्टॉप इट. गुदगुद काय करतो यार? गुदगुद हसतोय का? मला बास झाला. रडत असेल तो, रडायचा आवाज असेल, ते कळत नाही ना बाई की हसतोय का रडतोय. असं वाटतं, तसं झालं असेल. Come on, let's celebrate. Cheers. Cheers. तू चिअर्स बोलला? नाही फिअर्स बोलला असेल. फिअर्स म्हणजे भीती. फिअर्स. अच्छा हा तसंच असणार. उंदीर मामा आयलो, त्याने पेटे पोंड क्लिपलो. या माजोरीच्या पिलान ते काय का घासन खायलो. या माया या माया या माया या माया. ए काय बाई, काय आनंद कसला आहे बाई? ते पिशवीत काय आहे? काय चोरीमारी करतोय का इकडे? कुठे काय बोलतोय मग कुणाशी बोलतोय? अरे कुठे बोलतोय साहेब, आम्ही तर गाडी गातोय. या माया. आणि पिशवीत काय? चोरीमारी करतोयस का? या दीदी. अरे साहेबा आता नाही गंमतच झाली. आज ना मी लवकर झोपलो आणि अचानक मला ना असं गुदगुदा व्हायला लागला. जाग आली तर बघतो काय, माझ्या बेड मध्ये 12 उंदीर माझ्या कुशीत कबड्डी खेळत होते. म्हटलं चला या रूम मध्ये तसा एकटाच राहतो. इस घर में बाकी तो सब मेरे दुश्मन हैं. तो भी चलो इन चूहों से दोस्ती कर लेते. म्हणून आम्ही सेलिब्रेशन साठी 1 ग्लास फर्स्ट क्लास पॅनी मारली.
झोपून गेले यार, झोपून गेले. आता मला सांगायचे दोस्तों का क्या फायदा जो पार्टी में साथ न दे. कोई बात नाही, म्हणून आता त्यांना सोडायला चाललोय. हा बाय. या या माया या, या या माया या. काय कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. अरे काय तुमच्या डोक्यात अजून तेच चालू आहे? रात्रभर असंच बसून आहात? रात्रभर नाही, सकाळी आवरला आणि मग परत इकडे बसले. अरे आपल्याला हॉटेल पण चालवायचंय, तो पण विचार करा. आधी लगीन कोंडाण्याचं. एक नंबर, एक नंबर. मला एक सांग, म्हणजे हे सगळं करून पण नंतर जर कोणी वर्गणी नाही दिली तर तुम्ही लोक काय करायचे? एवढं सगळं केल्यावर लोक द्यायचे वर्गणी. नाही नाही, पण तरी पण जर नाही दिली तर मग काय बप्पा बोलायचा, तुमचा हुकूम आपला एक्का, आणि काम व्हायचं. सायरस संध्या, सायरस संध्या. काय सायरस संध्या, काय पिक्चर चाललाय? हा मग तुझ्यावर कॅमेरा येणार असा, सायरस संध्या, सायरस संध्या. हा बोल ना पुढे. अरे भाई एवढा सगळा मॅटर झाला आणि तुम्ही लोकांनी आपल्याला सांगितलं पण नाही. अरे भाई, राजधानीच्या स्पीडनी घडल्या ना गोष्टी, काही लोकल मध्ये यायला वेळ लागला. अरे पण भाई तुम्ही पण एकदम असे हा बघ शिवी देतो, ती शेमणी मुलं असतात ना, असे का झालायत भाई? अहो कुठला कोण हा सायरस संध्या तुम्हाला त्रास देतोय, पण तुम्ही का घाबरलायत? अरे भाई घाबरलाय कोण आहे? अरे त्याला त्रास देऊन झालाय ना, त्याच्यासाठीच तर सगळ्या गोष्टी केल्या होत्या ना त्या आपण. तेच सांगत होतो ना तुला. अरे भाई सगळं करून झालंय, बाउन्सर टाकून झाला, यॉर्कर टाकून झाला, स्विंग टाकून झाला भाई, पण हा एकदम कसलेल्या बॅट्समॅन सारखा बॉल असा बाहेरच मारतोय स्टेडियमच्या. मग बाई एकच उपाय, बीमर टाकायचा डायरेक्ट नाकावर. म्हणजे तुमचा हुकूम आपला एक का, हे बघ ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर नाकावर मुक्का. चले भाई बाहेर ये, चल भाई, तुझी पालखी उचलायची वेळ झाली, चल. आणि तुझे जे काय पेपर्स असतील ना ते बाई सुरनळी करायचे आणि इकडून कल्टी व्हायचं काय. भावाचे सक्के नसलेले सुपुत्रा, चल बाहेर ये. भाई आतमध्ये आलो ना तर अगरबत्ती पेटवेन. भाई तुला फर्स्ट अँड लास्ट अँड बेस्ट सांगतोय, आता एकतर पहिला हा दरवाजा तुटेल आणि मग तुझी हड्डी फसली. व्हॉट इज रॉंग? पोली मोहले पुरण पोले चंद्रकांत साहेबा, पण तुझं नाव सायरस आहे. अरे चंद्रकांत कसं आहे तू? भाई आपण एकदम फर्स्ट क्लास. पण भाई तू इकडे मुंबईत आला आपल्याकडे आणि आपल्याला सांगितलं पण नाही. अरे भाई परवा तुझा वाढदिवस होता भाई, आपण तुला फोन केला भाई, तू आपला फोन पण नाही उचलला यार. चंद्रकांत बघ तुला सांगतो, इस वर्ल्ड में ना 3 टाइप के झमेले होते. एक आपण ज्याच्या मागे लागतो, दुसरा जो आपल्या मागे लागतो, आणि तिसरा छोड़ ना यार, कितने दिनों बाद मिले यार, गले मिले यार. चंद्रकांत अरे चंद्रकांत काय हे, तू ओळखतो का याला? अरे भाई हा देव माणूस आहे भाई, देव माणूस. भाई तुम्हाला आठवतंय 5 वर्षापूर्वी आपल्या चाळीतल्या पोरांची पिकनिक गेलेली गोव्याला? भाई तेव्हा आपल्या कारला आहे ना मेजर ऍक्सिडेंट झाला होता भाई, पोरांना खूप लागलं होतं. अरे भाई आपला हात पण होता ना 4 महिने गळ्यात.
तेव्हा भाई एक पण गाडीवाला थांबायला तयार नव्हता. तेव्हा भाई साहेबा आला आणि साहेबाने ना बेकरीच्या टेम्पो थांबवून सगळ्या पोरांना टेम्पोत भरलं. भाई हॉस्पिटलला घेऊन गेला. भाई साहेबाच्या ओळखीने त्यांनी डॉक्टरांना सांगून सगळ्या पोरांचा इलाज पण फुकट केला. अरे बस कर यार, मदत करने में कोई बड़ी बात नहीं. आपला दोस्त असतं तर केलंच असतं ना आपण. आता फरक फक्त एवढाच झाला की आपण आधी मदत केली मग आपली यारी झाली. काय बोलतो? अरे बाय भाई, एवढंच नाही तर साहेबा आहे ना दरवर्षी आपल्या लालबागच्या राजाला हार पाठवतो. एकदम फ्रेश चाफ्याच्या फुलांचा हार. आणि बाई आपल्या घरच्या ऍड्रेसवर हार येतो. घरचे कसे आहेत? अरे ते फर्स्ट क्लास. एक काम कर बाई, तू आता घरीच चल. आता घरी कुठे आहे रे? अरे बाई जेवायला चल घरी. चंद्रकांत माझा ऐक, आता नको. साहेबा काय ऐकणार नाही. चल बाई घरी जाऊन येतो. मला यायला की चालू? तू हे बघ आपलं काय ठरलं, आपलं ठरलं आहे अजून पण उपाय